मंडळी, जालना बाजारपेठेत सर्वसामान्यांशी संवाद साधल्यानंतर, चर्चा केल्यानंतर, त्यांचा मूड जाणून घेतल्यानंतर आलेलो आहे मी माझ्या शोच्या चौकटीत. मंडळी, जालना म्हणजे स्टीलचं घाऊक उत्पादन करणारा जिल्हा म्हणून जालन्याला ओळखलं जातं. त्याचबरोबर राज्यातील शेतीकरता जे आवश्यक बियाणं असतात त्याची देखील निर्मिती इथं केली जाते. म्हणून बियाण्यांची पंढरी म्हणून देखील जालन्याला ओळखलं जातं. आणि फार कौतुकाने जालन्याचा उल्लेख केला जातो, जालना सोने का पालना. बरं, जालन्यातली लढत खूप रंगत आहे, कारण एकीकडे आहेत पुन्हा एकदा महायुतीकडनं इथले विद्यमान खासदार, त्याचबरोबर देशाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आणि दुसरीकडनं पुन्हा एकदा त्यांना कडवी टक्कर देण्याकरता डॉक्टर कल्याण काळे हे रिंगणामध्ये आहेत. त्यामुळे नेमकं कोण जिंकतंय, काय होतंय याकडे सबंध देशाचं, राज्याचं लक्ष लागलंय. चला, मी सुरुवात करतोय माझ्या पहिल्या प्रश्नाने. अर्थात माझा धाटणीतला प्रश्न असेल. मी आपल्याला विचारतो की का पुन्हा एकदा विद्यमान खासदारांना या जिल्ह्यामध्ये निवडून देण्याबाबत संधी दिली पाहिजे? काय म्हणणं आहे? 40 सेकंद. पूर्णपणे विकासावरच आम्ही याला सामोरे जात आहोत. माननीय केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जे जे आश्वासनं मागच्या इलेक्शनमध्ये दिले होते ते पूर्ण त्यांनी केलेले आहे. आणि जालना शहराचा सर्वांगीण विकास, जिल्ह्याचा विकास, लोकसभेचा विकास त्यांनी पूर्ण केलेला आहे. ड्रायपोर्टच्या माध्यमातून असो, वंदे भारतच्या रेल्वेच्या माध्यमातून असो, या जालना शहरातले पूर्ण रस्ते असो, या जालना शहराचे दळणवळणाच्या आजूबाजूचे पूर्ण रिंग रोड असो, अशा विविध माध्यमातून सर्व समाजाला एकत्र घेऊन आणि सर्व पक्षांना एकत्र घेऊन त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितच माननीय दानवे साहेब यावेळेस 6व्यांदा निवडून येणार आहे. बरं, ठीक आहे. 5 टर्म विद्यमान खासदार होते आणि त्यानंतर 6वी टर्म ते पुन्हा गाजवतील असं त्यांचं म्हणणं आहे. चला, 2009 मध्ये आम्हाला आठवतं, बरोबर ना, डॉक्टर कल्याण काळेंनी कडवी लढत दिली होती रावसाहेब दानवेंना, आणि त्यानंतर असं म्हणलं गेलं की दोनदा मोदींची लाट किंवा एकूणच शिवसेना बोरीनं आम्ही पाठीशी नव्हतो. बरोबर बरोबर, येतो मी. 4 लाख शिवसेना सगळं कल्याण काळ्यासोबत आहे. 4 लाख मतांनी निवडून येणारे कल्याण काळे हे ओरिजिनल शिवसेना, बाळासाहेब हिंदू सम्राटचे कार्यकर्ते, बाळासाहेब साहेब हिंदू सम्राटचे कार्यकर्ते, आम्ही उद्धव ठाकरे साहेब यांचे कार्यकर्ते, आम्ही जिवंत आहे. ज्या शिवसेनेला आम्ही उभा केलं 40, 45 वर्ष, या भाजपला आम्ही निवडून आणलं 40 वर्ष, 45 वर्ष आम्ही ताई सांगा, पटेलला मतदान केलं. नेत्यांचा उत्सव आहे, अर्थात तोही उत्सव तुम्ही घ्या आणि सांगा की का तुमच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे. 40 सेकंद. गेले 70 वर्षापासून काँग्रेसने विकासच केलेला आहे आणि भाजपने जे विकासाच्या नावाखाली जो घोळ घातलेला आहे, त्यांच्याच घरामध्ये सगळे कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याच घरामध्ये, आणि रेल्वे मंत्री म्हणल्यावर कुठल्या एक रोजगाराला त्यांनी रेल्वे खात्यामध्ये ड्युटीला लावलेलं आहे. ड्रायफ्रूटचा विषय, ड्रायफ्रूट तुम्ही जाऊन बघा, तिथं कुठलाच विषय नाहीये. आयसीटी कॉलेज, आयसीटी म्हणले ते, तिथं कुठलाच विकास नाहीये. आणि आता जे मेडिकल कॉलेज आलेले ते आमचे आमदार कैलास गोरंटलनी आणलेले आहे. आणि इथूनही पुढं कैलास गोरंट असो, कल्याण काळे साहेब असतील, ह्या जनतेचा विकास करणारे, कारण की आमच्या रक्तातच आमचा विकास आहे. बरं, ठीक आहे. त्याकरता तुमच्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. मंडळी, या मतदारसंघाचं राजकीय समीकरण जर आपण लक्षात घेतलं तर एकूण 6 विधानसभा मतदारसंघ, 3 भाजपा, 2 शिवसेना शिंदे गट आणि 1 काँग्रेस, असं एकूण आमदारांचं इथे संख्याबळ आहे. म्हणून हे कोणाच्या बाजूने जातं याबद्दल सगळ्यांना मोठी उत्सुकता आहे. चला, पुढला प्रश्न घेतो नेते मी तुम्हाला, की विद्यमान खासदारांनी त्यांच्या कारकिर्दीत जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांपैकी पूर्ण केलेली 5 कामं सांगा. लक्षात घ्या. आयसीटी कॉलेज विकासाविषयी कॉलेज चालू आहे. दरवर्षी 60 विद्यार्थी इथून बाहेर तयार होऊन निघतात. ड्रायपोर्टचं काम पूर्णपणे होत आलेलं आहे. आता जालना शहराचा सर्वांगीण विकास त्यांनी सांगितला होता. जालना शहराचे रस्ते ज्या जालना शहराचे लोक पहिले आपले इथून जालना सोडत होते, त्या आज आपण जालना शहराचे बघत असताल की पूर्ण रस्ते झालेले, वंदे भारत रेल्वे सुरू झालेले, जनशताब्दी चालू आहे, असे विविध हे केलेले. आणि आमच्या ताई जे आता म्हणल्या 70 वर्षांना विकास काँग्रेसने केला, तर माझा हा प्रश्न आहे ताईला की मागच्या 70 वर्ष 5 वेळा दादा निवडून आले, त्याच्यात 2 टर्म सुद्धा आधी भाजपचा खासदार होता. मग 35 वर्षांनी तर भारतीय जनता पार्टी का निवडून येत आहे, हा माझा महत्वाचा पहिला प्रश्न आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ओरिजिनल शिवसेना बाळासाहेब ठाकरे, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे, आधी उद्धव ठाकरेची शिवसेना यांच्या सोबत होती म्हणे, आजपर्यंत निवडून आले, आता निवडून येणार, रेशीद पंजाब निवडून येणार आहे. आतापर्यंत जे बी कामं रस्ते चालले हेच गुत्तेदारी करते, तर त्यांचा भाऊ आबा उभा आहे, हेच गुत्तेदारी करते. संडासचं काम, हे शेती तळावचे कामं, गावातल्या मुत्र्यांचे काम, हेच गुत्तेदारी करते. याचं नाव रेस्ट्रिक्शन आहे. हे सगळे भ्रष्टाचार हेच करते. याच्यामुळं इथली जनता, इथली लोक यांना यांची जागा बिलकुल माझा प्रश्न मी त्यांना असा विचारला होता
की विद्यमान खासदारांनी दिलेल्या आश्वासनांपैकी पूर्ण केलेली 5 कामं कुठलेच सांगा. कामं नाही झाले. सगळं जुमलाबाजी, हे सगळं जुमलाबाजी आहे. काय सगळं खोटं बोलते. जावरक आमची आता शिवसेनेच्या पाठीशी होती म्हणून आता हे निवडून आता येऊन दाखवा बरं यांना निवडून. बरं ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. प्रश्न नको. यांनी ज्या कामांचा दावा केला, जी कामं पूर्ण केली असं ते म्हणतात, ती पूर्ण झाली आहेत का? दृश्यात्मक स्वरूपात दिसतात का? प्रतिप्रश्न असा माझा प्रतिप्रश्न त्यांना आहे की वंदे भारत त्यांच्या मागच्या 2019 जाहीरनाम्यामध्ये होता का? सर्वप्रथम त्यांनी हे सांगावं, वंदे भारतचा त्यांनी उल्लेख मागे केला होता का? जे पण वंदे भारत सुरू केली त्यांनी. एक वंदे भारत सुरू केली. आमचा प्रश्न असा आहे की जालन्याहून मुंबईला जाण्यासाठी संध्याकाळच्या वेळेस एखादी गाडी त्यांनी अजून कार्य वाढवली जालनेकरांसाठी. आणि पण नेते माझं ठीक आहे. मागच्या वेळेस त्यांनी 5 जे आश्वासनं जी बरं, त्यात वंदे भारत नव्हती. आश्वासनं बरं, असा नियम नाही, असा काही नियम नाहीये, असा काही नियम असू शकत नाही. बरं ठीक आहे, चला. प्रश्न तसा होता. बरं मला सांगा. बरं, मी जो प्रश्न विचारला ताई, मी येतो नेते. हा नेते, बरं ठीक आहे, तुम्ही त्यांचा जाहीरनामा वाचला त्यांचा जाहीरनामा आताचा? हा नाही, गेला जाहीरनामा काही लक्षात आहे तुमच्या? बरं ठीक आहे ताई, आता मला सांगा. माझा विषय असा आहे, मला बोलू द्या. हा. शहरी भागाचा विषय झाला, रोड झाले, ठीक आहे, मान्य केलं तुम्ही. वंदे भारत चालू केली, ठीक आहे, तुमचे धन्यवाद मानतो. आम्ही ग्रामीण भागातून तुम्हाला 10 वर्षापासून मतदान करतोय. पण शहरी भागात इतका विकास झाला. मी एक ग्रामीण भागातली महिला आहे. ग्रामीण भागात काय केलं? शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार होते, केले. बर 15 लाख रुपये खात्यात येणार होते. आमच्या खात्यात 15,000 रुपये सुद्धा आलेले. बर कोणते? ते म्हणते आम्ही राशन देतो. गेल्या 70 वर्षापासून काँग्रेसच्या काळापासून हे राशन आहे. निराधार कमिटी कोणाची? निराधार आम्ही श्रावणबाळ कोणाचे? घरकुल कोणाचे? फक्त हे नाव चेंज करून त्यांचे नाव देत आहे. आजपर्यंत आम्ही जितके कागद काढले असेल, आधार कार्ड पाहिजे, लस दिले आम्हाला ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या लोकांना, त्यांनी त्याचे कागद काढ सांगितले. कुठं काम आलं ते? मी ग्रामीण भागाची महिला असताना इतके लोक परेशान केले. विद्यार्थ्यांना कुठेही त्यांना 5 वर्षात जागा भेटल्या नाही. आणि आता विद्यार्थ्यांना इलेक्शन तोंडावर आलं तर दनादन जागा काढल्या. का काढल्या? त्याला माहितीये, विद्यार्थी एक युवक असला, एक युवकांच्या मागे आई वडील थोडक्यात सगळेच आहे, ते मतदान करणार. त्यामुळे ते विद्यार्थ्यांसाठी आता करताय. पण आता मी 100% नाही, काँग्रेसच राज्य येणार आणि भविष्यात काँग्रेसच राज्य येणार. ठीक आहे, मी या बाजूला येतो, मग तुमच्याकडे येतो. हा, या बाजूला येतो. आपण जरा मराठा आंदोलकांशी पण बोलूयात. जे दावे केले जातात विकासाबद्दलचे, मी मराठा वर्ग कोणाच्या बाजूने किंवा तुमच्या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही कोणाच्या बाजूने जाणार हा प्रश्न घेतो. पण विद्यमान खासदारांच्या संदर्भात विकासाचे जे दावे केले जातात ते तुम्हाला पटतात का? हे बघा, यापूर्वी हे दानवे साहेब हे 25 वर्षापासून या ठिकाणी खासदार आहेत. बरोबर. ते 10 वर्षापासून सत्तेमध्ये आहे. बरोबर. आणि त्यांनी या 10 वर्षामध्ये आता पूर्वी जालना शहरामध्ये रस्त्याचे काही प्रश्न होते, रस्ते प्रश्न असतील, काही रेल्वेचे प्रश्न असतील, त्यांनी ते किमान थोड्या बहुत प्रमाणात त्यांनी सोडवले आहे. सगळ्यात आधी समोरच्या ताईंचा म्हणजे मी आभार मानते की जागा काढल्या हे त्यांनी मान्य केलं. दुसरी गोष्ट, हा आमचा दादांचा जाहीरनामा, याला फक्त समोरच्यांचा जो जाहीरनामा आहे तो फक्त मोदी सरकारच्या कामाचा विरोध हा त्यांचा जाहीरनामा आहे. आणि हा आमचा प्रत्यक्ष केलेल्या कामांचा जाहीरनामा आहे. जर यांनी फक्त हे सांगावं की दादांनी जे कामं आश्वासन जे दिलं होतं त्याच्यातले कोणते झाले नाही हे फक्त त्यांनी सांगावं. आमचं तर 4 पानाचं पुस्तक तयार आहे, जे आपलं ड्रायपोर्ट आहे, तिथे आता हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. आणि रेल्वेचा जो विकास झालेला आहे हा फक्त दादांच्यामुळे, लॉजिस्टिक पार्क फक्त दादांच्यामुळे. आणि खरी गोष्ट अशी आहे, आम्ही आता रोज प्रचार करतो आहे, दादांच्या विरोधामध्ये कोण उमेदवार आहे हेच लोकांना माहित नाही. कारण गेल्या 15 ताई मी तुमच्या वतीने एक प्रश्न घेतो. ऐका मला विकास फक्त कागदावर आहे, विकास अजून जन्माला आलेला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाच्या नियमाने इथलं काँग्रेस सरकार असेल, भारतीय जनता पार्टी सरकार असेल, येणारं सरकार कोणतंही त्या भारतीय संविधानाच्या नियमानुसार चाललेलं नाही. विकास कागदावर आहे असं तुमचं म्हणणं आहे? फक्त विकास कागदावर आहे. ठीक आहे ताई, मी माझा प्रश्न घेतो. तुमच्या जालन्याच्या संदर्भात गांभीर्याने असं कळतं की रोजगाराचा मुद्दा प्रामुख्याने इथं कळीचा मुद्दा आहे. तरुणांच्या हाती काम नाही, MIDC तुमची सशक्त नाही, आणि अशा सगळ्या परिस्थितीत इथल्या तरुणांना शिकून नोकरी करता शेवटी पुणे, मुंबई, औरंगाबाद या ठिकाणी पळावं लागतं. काय म्हणणं मी तुमचं? तुम्हाला हे सांगू इच्छिते की जे ICT कॉलेज दादांनी जालन्यात आणलं ते आपल्या भारतात म्हणजे देशातच फक्त 3 ठिकाणी आहे. एक मुंबई, एक जालना आणि एक भुवनेश्वर. मला मी एज्युकेशन बद्दल विचारतो.
ताई रोजगार रोजगारचा विषय जे 60 विद्यार्थी इथून उत्तीर्ण झाले ते सगळे त्याच्यातले अर्धे उद्योगपती म्हणजे अंबानी टाटा हे जिथून शिक्षण घेतात त्या कॉलेजमधून इथले 60 विद्यार्थ्यांची टीम यशस्वीरित्या ICT कॉलेजमधनं बाहेर पडली आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना PhD साठी ऍडमिशन झाले आणि ते बाहेर रोजगाराचे कौतुक आहे 60